नमस्कार. आजचा विषय दुकान बंद करण्याच्या आदल्या रात्री एका प्रश्नाने त्याचा व्यवसाय वाचवला. रात्रीचे 11 वाजले होते. शटर अर्धवट खाली होते. दुकानात फक्त एकच ट्यूबलाईट सुरू होती. काउंटरवर दिवसाचा हिशोब पडला होता. मोबाईलमध्ये बँकेचा मेसेज आला. बॅलन्स लो. तो खुर्चीत बसला. समोर विक्रीची वही. सलग तिसरा महिना तोटा. त्याने शांतपणे दुकानाकडे पाहिलं आणि मनात एक विचार आला. बहुतेक हा व्यवसाय माझ्यासाठी नाही. त्याच रात्री त्याचा एक जुना मित्र आला. त्याने काहीच समजावलं नाही, काही मोठं मोटिवेशन दिलं नाही. त्याने फक्त वही उघडली आणि एक प्रश्न विचारला. तू व्यवसाय बंद करतोयस की फक्त एका चुकीची पद्धत बंद करतोयस? क्षणभर शांतता. हा प्रश्न त्याच्या मनात घुमत राहिला. दुसऱ्या दिवशी त्याने दुकान बंद केलं नाही. त्याने स्वतःला बंद होऊ दिलं नाही. त्याने तपासायला सुरुवात केलं. लोक येतात, पण खरेदी का करत नाहीत? जुने ग्राहक परत का येत नाहीत? स्पर्धकाकडे अशी काय गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही? त्याला उत्तर मिळायला लागली. समस्या उत्पादनात नव्हती. समस्या ग्राहकाला समजावून सांगण्यात होती. किंमत जास्त नव्हती. मूल्य स्पष्ट होत नव्हतं. मार्केटिंग चुकीचं नव्हतं. टार्गेट ग्राहक वेगळे होते. त्याला पहिल्यांदाच समजलं, अपयश व्यवसायाचं नव्हतं, रणनीतीचं होतं. त्याने एकदम मोठे बदल केले नाहीत. दररोज एक छोटा बदल. दुकानाची मांडणी बदलली. सोशल मीडियावर नियमित पोस्ट टाकायला सुरुवात केली. ग्राहकाचे ऐकायला सुरुवात केली. प्रत्येक तक्रारीला समस्या म्हणून नाही, मोफत सल्ला म्हणून पाहायला सुरुवात केली. 6 महिन्यांनी तेच दुकान, तेच शहर, तीच माणसं, पण परिणाम पूर्णपणे वेगळा. ग्राहक वाढले, विक्री वाढली, आत्मविश्वास परत आला. एकदा एका नव्या उद्योजकाने त्याला विचारलं, तुझं यशाचं रहस्य काय? तो हसला आणि म्हणाला, यशाने मला फार कमी शिकवलं, पण अपयशाने मला व्यवसाय करायला शिकवलं. आपण बहुतेक वेळा एक मोठी चूक करतो. आपण म्हणतो, मी फेल झालो. नाही, तुझी एक कल्पना फेल झाली आहे, तू नाही. व्यवसायात अपयश ही ओळख नसते, ती माहिती असते. फीडबॅक असतो, दिशा बदलण्याचा सिग्नल असतो. विमान आकाशात सरळ रेषेत उडत नाही, ते सतत मार्ग दुरुस्त करत पुढे जात असतं. तरीही ते योग्य ठिकाणी पोहोचतं. व्यवसाय ही तसाच असतो. यशस्वी उद्योजक प्रत्येक निर्णय बरोबर घेत नाहीत. ते फक्त प्रत्येक चुकीनंतर स्वतःला लवकर सुधारतात. आजपासून 3 गोष्टी करा. पहिली, अपयश आलं की स्वतःला दोष देऊ नका. डेटा बघा. दुसरी, प्रत्येक ग्राहकाच्या तक्रारीला भेट म्हणून स्वीकारा. तिसरी, दर आठवड्याला स्वतःला एक प्रश्न विचारा. या आठवड्यात माझ्या व्यवसायाने मला काय शिकवलं? कारण व्यवसायात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले, अपयश पाहून थांबतात. दुसरे, अपयशातून शिकून पुढे जातात. इतिहास नेहमी दुसऱ्या प्रकारच्या लोकांना लक्षात ठेवतो. लक्षात ठेवा, अपयश हा शेवट नसतो, तो यशाच्या दिशेने मिळालेला सर्वात प्रामाणिक अभिप्राय असतो. आणि जे उद्योजक हा अभिप्राय ऐकतात, तेच एक दिवस इतरांसाठी प्रेरणा बनतात. धन्यवाद.